अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आपल्या स्वामी चॅनलमध्ये मी नीलम तुमचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना. तर आता आपला आज गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातला आपला चौथा गुरुवार आज झाला. आज प्रत्येकीने आपल्या घरात देवी आईची, महालक्ष्मी आईची सेवा केली असेल. या मार्गशीर्ष महिन्यात आपण देवीची जेवढी आपल्याला जमेल तेवढी आपण सेवा केली किंवा आईची म्हणजे आई आपल्यावर प्रसन्न राहावी, तिचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रत्येकाने जसा वेळ मिळेल तसं, जसं शक्य होईल तसं काही ना काहीतरी पूजा अर्चा केली. तर आता मार्गशीर्ष महिना आपला संपत आलाय. आज हा काही ताईने आज चौथ्या गुरुवारी उद्यापन केलंय, काही जणी आता पुढच्या गुरुवारी 5व्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत. तर आता मार्गशीर्ष महिन्यात तर आपण आई महालक्ष्मीची सेवा केली, परंतु फक्त एकाच महिन्यापुरती मर्यादित असावी का? तर नाही. तर पुढे सुद्धा आपल्या घरावर आपल्या महालक्ष्मी आईचा, लक्ष्मी आईचा कृपाशीर्वाद राहावा, तिचं कायम लक्ष राहावं म्हणून आपण कायम ही पूजा करायची आहे किंवा कायम काही ना काहीतरी सेवा करायची आहे. तर आता काय सेवा करता येईल? आता उद्या आहे शुक्रवार. शुक्रवार आपल्या आई लक्ष्मीचा वार आहे, मंगळवार आहे. तर आता शुक्रवार किंवा मंगळवार हे 2 दिवस आपण बाकी दिवस जर आपल्याला काही सेवा करता येत नसेल तर या 2 दिवशी तरी अवश्य सेवा करावी. बघा आपल्या घरात नक्की फरक पडतो. मी म्हणत नाही, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते की काहीतरी मिळावं म्हणून आपण नाही सेवा करायची किंवा देवाने आपल्याला काहीतरी द्यावं. आता बघा आपल्या आजूबाजूच्या लोकांना तर तेच वाटतं, अरे ही देवदेव करतात म्हणजे ह्यांच्या मनात हेतू काय आहे? तर पैसा. ह्यांच्या मनात हेतू आहे काहीतरी. आता मी सुद्धा व्हिडिओज करते तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना, नात्यातल्या लोकांना हेच वाटतं की अरे हिला पैसा मिळतोय, हिचं सगळं चांगलं चाललंय म्हणून ही व्हिडिओज करते आणि लोकांना सांगत बसते की स्वामींची सेवा करा. पण आपण ह्या लोकांकडे, ह्या वाईट म्हणजे जी निगेटिव्ह लोक आहेत आजूबाजूच्या, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जसं तुमच्या आयुष्यात आहेत तशी माझ्याही आयुष्यात अशी निगेटिव्ह लोक आहेत. मग आपल्या नात्यातली असतील, आपल्या आजूबाजूची असतील, आपली मित्रमंडळी असतील, जी काही लोक आपल्याला ओळखतात ती आपल्याला बघून तेच म्हणतात की अरे ही काय स्वामी स्वामी करते म्हणजे हिच्या मनात हेतू आहे. पण आपल्याला आपल्या स्वामी भक्तांना किंवा आपण जे काही देवाचं करतो त्या प्रत्येकाला माहिती असतं की माझ्या मनात काय हेतू आहे. आपल्या मनात फक्त हाच प्रांजळ हेतू असतो. अरे मग आपण तेच सांगायचं की आम्ही करतोय ना, तर तुम्ही सुद्धा करा ना. तुम्ही जर आमच्या आयुष्यात फक्त नाक खुपसण्यापेक्षा आम्ही काय करतोय ते बघण्यापेक्षा तुम्ही सुद्धा सेवा करू शकता. तुम्हाला कोणी अडवलंय देवाचं नाव घ्यायला? परंतु दुसऱ्याच्या आयुष्यात फक्त वाईट व्हावं किंवा दुसरा कसा अडेल स्वामी मार्गापासून, देवाच्या मार्गापासून कसा अडेल याच्याकडे या लोकांचं जास्त लक्ष असतं. तर अशा लोकांना आपण आयुष्यातून पूर्ण इग्नोर करून टाकायचं. या लोकांना आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं नाही की ती लोक काय म्हणतायत किंवा ती लोक काय म्हणतील याने आपण कुठलीही आपली प्रगती थांबवायची नाही. या लोकांना पहिलं इग्नोर करायला शिका, तेव्हा तुम्ही आयुष्यात स्टेबल व्हाल. मी सुद्धा या प्रत्येक प्रसंगातून गेले किंवा मी सुद्धा या प्रसंगातून जातेय. हा माझाच अनुभव आहे की आपण जेव्हा चांगलं करायला लागतो तेव्हा आपल्या आजूबाजूची लोक, आपल्या नात्यातली लोक आपल्याला अडवायला बघतात, आपल्याला डिमोटिवेट करायला बघतात. आपल्यावर डायरेक्ट आपण बोलू नाही शकत, ते पण आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला हा त्रास देत असतात. त्या लोकांकडे सरळ इग्नोर करायचं की बाबा तूच भलं, तूच व्यवस्थित असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. त्यांची कर्म त्यांना भोगायचीच आहे. आता जरी त्यांना वाटत असेल की आपलं आयुष्य चांगलं चाललंय, आपण न करता आपल्याला सगळं मिळतंय, तर ते फक्त तेवढ्यापुरती मर्यादित असतं. जेव्हा आपली कर्म जी आहेत ना, ही जी आपल्याला लिहून दिली आहेत ना भाग्य, ते त्यांना भोगायचंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता वेळ मिळालाय ना, आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळतं, मनुष्यातलं आयुष्य जे आपल्याला मिळालंय ना, तर आपण ते उपभोगायचं. ते आपण चांगल्या मार्गी सत्कर्मी घालवायचं. तर आपण या आजूबाजूकडे वाईट गोष्टींकडे पूर्णतः पहिलं लक्ष डायव्हर्ट करून टाकायचं. सगळं त्या लोकांना सोडून द्यायचं आणि चांगल्या मार्गाने यायचं. हे एक जरी काम आपण जरा या आयुष्यात केलं ना, तरी आपण खूप सफल होतो आणि खूप पुढे जातो. फक्त याच्यासाठी फक्त आपल्याला आपल्या घरच्यांची साथ हवी. ते म्हणजे आपलं म्हणजे लग्न जर झालं असेल तर फक्त आपल्या नवऱ्याचं जरी पाठबळ आपल्या पाठीशी कायम उभं असेल, नवरा जर ठामपणे उभा असेल एका स्त्रीच्या मागे, तर ती स्त्री पुढे जाऊ शकते. हा माझाच अनुभव आहे. तर आता आपण जास्ती विषय डायव्हर्ट नको करूया, आपण मुख्य विषयाकडे येऊया. तर शुक्रवारी आपण आई महालक्ष्मीची, आपल्या लक्ष्मीची काय सेवा करू शकतो? तर आता सकाळी लवकर उठल्यानंतर पहिला आधी उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा. शुक्रवारी हळदीचं लेपन करायला नक्की विसरू नका. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, उंबरठ्याची पूजा करायची. उंबरठ्याच्या म्हणजे आतमध्ये आपण उंबरठ्यातून आतमध्ये जाताना, घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला दिवा लावायचा, अगरबत्ती लावायचा, धूप दीप ओवाळायचा आणि मग आपण देवाची पूजा करायला घ्यायची. हे आपल्याला रोजच उंबरठ्याचं पूजन करायचं. उंबरठ्याची पूजा ही घरात झालीच पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने ती केलीच पाहिजे. हळदीचं लेपन आहे ते तुमच्यावर आहे. मंगळवारी करा, शुक्रवारी करा, गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा जसं वेळ मिळेल तसं करा. पण शुक्रवारी आणि मंगळवारी तरी आवर्जून करा. हळदीचं लेपन घातलं, त्यानंतर देवी आईची पूजा करून झाली, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महालक्ष्मी अष्टकम.
तर प्रत्येक घरात शुक्रवारचं महालक्ष्मी अष्टकाचे पाठ झालेच पाहिजेत. मग तुम्ही एकदा करा, तीनदा करा, 16 वेळा करा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं करा. मी म्हणणार नाही की बसा आणि 16 वेळा बोलतच बसा. एकदा करा, पण मनापासून करा. पण महालक्ष्मी अष्टकची सेवा केल्याने खूप काही आयुष्यात चेंजेस होतात. आई लक्ष्मी बघा, लक्ष्मी खूप चंचल आहे. ती आज आहे, उद्या नाही. तर तिला आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी किंवा तिचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहण्यासाठी नक्कीच काहीतरी सेवा केली पाहिजे. पहिलं तर काय, आपली मनःशांती आहे. जी लक्ष्मी आहे घरात, जर 10,000 येत आहेत, 20,000 येत आहेत, ते घरात टिकून राहावेत, त्याच्यात अजून थोडी वाढ व्हावी आणि ते पैसा पुरवठ्याला यावा, घरातील प्रत्येकाचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं आणि माता लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर राहावी, आपल्या घरात आरोग्य व्यवस्थित राहावं, मुलाबाळांना, आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला कुठलाही त्रास होऊ नये, हीच आपली लक्ष्मीकडे पहिली प्रार्थना असते. लक्ष्मी येणं म्हणजे खूप पैसा येणं असं नाही, तर पहिली मनःशांती आणि त्यानंतरच लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जिथे अलक्ष्मीला थारा नाही देत आपण, तिथे लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. तर सकाळी लवकर उठून आपली पूजा अर्चा झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकचे पाठ नक्की करायला विसरू नका. मग अगदी सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी केलं तरी चालेल. त्यानंतर श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. एक माळ जप केला तरीही चालेल. कुबेर मंत्राचा जप करा. तर हे जे सगळे मंत्र आहेत ते आपल्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील पुस्तकांमध्ये प्रत्येकाच्यात दिलेले आहे. स्तोत्र मंत्राचे जे पोथी आहे त्यामध्ये सगळे स्तोत्र, सगळे मंत्र दिलेले आहेत. जर तुमच्या जवळ स्वामी दिंडोरी प्रणित सेवा केंद्र असेल तर तिथून ही पोथी नक्की आणा. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत. जर तुम्हाला नसेल जवळ कुठे उपलब्ध तर मला मेसेज करा. मी तुम्हाला कमेंट खाली नंबर देते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. तर त्यानंतर श्री सुक्तम अतिशय प्रभावशाली सेवा आहे. शुक्रवारी श्री सुक्ताचे घरात 16 पाठ झालेच पाहिजे. आणि छोटं आहे, खूप मोठं नाहीये, पण अगदी 16 वेळा नाही जमलं तर एकदा म्हणा, पण एकदा म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणा. जेव्हा आपण 16 वेळा म्हणतो त्या प्रत्येक वेळी आपल्याला फलश्रुती म्हणायची गरज नाही. 16 वेळा म्हणायचं आणि 16 वेळा सॉरी, जेव्हा आपण 16व्या वेळी म्हणू तेव्हा आपल्याला फलश्रुती म्हणायची. तर श्री सुक्ताचं पठण आवर्जून करा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ घरात करा. विष्णू सहस्त्रनाम जर बोलता नाही आलं तर ऍटलिस्ट युट्यूबला लावा आणि ते फक्त ऐका. त्याने सुद्धा घरातल्या बऱ्याच समस्यांचा त्रास कमी होतो. जिथे विष्णुदेवांची पूजा होते, जेव्हा विष्णुदेवांची सेवा होते, तिथे माता लक्ष्मी कायम स्थिर राहते. श्री सूक्त झालं, त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम झालं, त्यानंतर श्री महालक्ष्मीच्या स्तोत्राचं तुम्ही पठण करा. कुबेर मंत्राचा जप करा. त्यानंतर शुक्रवारी पांढरी मिठाई दान केल्यास, मंदिर जर असेल तुमच्याजवळ महालक्ष्मी आईचं, तर तिथे पांढरी मिठाई दान केल्यास बराच फरक पडतो. मग ते तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत त्या संकल्पयुक्त करू नका, परंतु असे 3-4 महिने जर तुम्ही करून तर बघा, थोडाफार काय होईना पण फरक पडायला मदत होते. त्याच्याबरोबर आपले कष्ट सुद्धा हवेतच. अशीच लक्ष्मी आपल्या घरात येत नाही. आपलं सेवेबरोबर आपले कष्ट हे महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही कष्ट करता तेव्हा त्या कष्टांना साथ देण्याची, फळ देण्याचं काम ही आई लक्ष्मी करत असते. त्यानंतर आई लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे. तर शुक्रवारी जर तुम्हाला जमत असेल तर खिरीचा नैवेद्य आई लक्ष्मीला नक्की दाखवा. जर तुमच्या मंदिरात जर तुम्हाला जाऊन देता येत असेल प्रसाद नैवेद्य तर तेही दाखवलं तरी चालेल. तुमच्या घरात जर कोणी कुमारिका असेल किंवा आजूबाजूला कोण लहान मुलगी असेल जर तुमच्या घरात आली तर त्या दिवशी तिला सुद्धा खीर द्या. खीर जर नसेल तर घरात दूध तर कायम असतं आपल्याकडे, तर दूध साखरेचं त्यांना म्हणजे दूध साखर त्यांना प्यायला द्या. कारण कुमारिका ही आपल्याला देवी स्वरूप आपण मानलं जातं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं नक्की करा. त्याचबरोबर जी काही गरजू लोक आहेत, अनाथ लोक आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, अशा लोकांना जर तुम्ही पांढरे वस्त्र किंवा पांढरी मिठाई, पांढरी वस्तू जर शुक्रवारी खायला दिलीत तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. फक्त देताना महालक्ष्मी आईला द्या किंवा तुम्ही जर म्हणजे आई लक्ष्मीला तुम्ही जर मंदिरात मिठाई देताय किंवा कोणा गरजू लोकांना देताय, मग अगदी तुम्ही 2 साधे पांढरे पेढे जरी दिलेत तरी चालेल. परंतु आपल्या हातून जेवढं दान बघा, प्रत्येकाचं तेच आहे. जेव्हा आपण अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वामींची जी खरी सेवा आहे किंवा आपण जे 11 गुरुवार करतो त्याचं सुद्धा जे मेन मुख्य जे आपण उद्यापन करतो त्याचं मुख्य हेतू तोच आहे की अन्नदान. आपण 11व्या गुरुवारी बाकी काहीच मोठे काही त्याचं उद्यापनाचं काही करत नाही, फक्त मुख्य म्हणजे अन्नदान. तर ते तुमच्याकडून झालं पाहिजे. मग शुक्रवारी जर शक्यतो तुम्हाला पांढऱ्या वस्तू दान करा, पांढरी मिठाई किंवा पांढरा पदार्थ दान केला तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर तुमच्या घरात पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा, हनुमान चालीसा लावा, त्याने सुद्धा आपल्या घरात खूप पॉझिटिव्हिटी येण्यासाठी मदत होते. आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या निगेटिव्ह जे काही विचार येत असतील तर ते पूर्ण बाजूला ठेवायचे आणि फक्त पॉझिटिव्ह, फक्त सकारात्मक विचार आपल्याला करायचे. त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. ती चंचल असते खूप,
तर तिला आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा. जास्ती काही आपल्याला करायचं नाही. आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर श्रीसूक्ताचं पठण करा. त्यानंतर कमलात्मक मंत्र जो आहे, हे सर्व मंत्र जे आहेत ते आपल्याला स्वामी समर्थ दिंडोरी सेवा केंद्रातील स्तोत्र मंत्र या पुस्तकात दिलेले आहेत. तर तो कमलात, आणि जर नसेल तर तुम्ही युट्यूबला जर सर्च केलात तरी सुद्धा तुम्हाला हे मंत्र मिळून जातील. तर श्रीयंत्रावरती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे शुक्रवारी तुम्ही श्रीयंत्रावरती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे शुक्रवारी किंवा मंगळवारी, आता मी तुम्हाला जे सांगते सेवा ते शुक्रवारी, जर नाही जमलं तुम्हाला तर मंगळवारी केलात तरी चालतील. तर त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अतिशय प्रभावशाली आहे, कुंकुमार्चन नक्की करा. मग ते श्री सूक्त म्हणून करा किंवा आई महालक्ष्मीचं नाव घ्या 108 वेळा आणि त्याने करा, किंवा मग श्री महालक्ष्मी नमः म्हणा, किंवा आपला जो देवी आईचा मंत्र आहे तेही सर्व मंत्र आपल्याला स्तोत्र मंत्रामध्ये दिलेले आहेत, किंवा श्री सूक्त म्हणा त्याने म्हणाला तरी चालेल. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि तुम्ही कुंकुमार्चन करा. बघा नक्की फरक पडतो. कुंकुमार्चन घरात झालेलं खूप चांगलं असतं. जर कुंकुमार्चन करता नाही आलं तर फक्त आपली माळ घ्यायची आणि आपल्या श्रीयंत्रावर आपण कमळगठ्याची माळ ठेवतो आणि मग आपण सेवा करायची. कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणा 108 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा आणि त्याचं पठण करत तुम्ही सेवा करा. बघा तुमच्या आयुष्यात 3-4 महिन्यात 5-6 महिन्यात नक्की फरक पडेल. मी म्हणत नाही की आई लक्ष्मी तुमच्या घरात ओघाने पैसे आणून देईल किंवा पैशाचा तुमच्याकडे रास पडेल, परंतु जो काही तुमचा आता जो पैसा येतोय घरात, लक्ष्मी येते, ती स्थिर राहण्याला मदत होते. या सेवा थोड्या थोड्या छोट्या छोट्या सेवा आहेत, पण ह्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात नक्की फरक पडतो. तर तुम्ही सुद्धा या सेवा नक्की करून बघा. सगळ्या नाही करता आला तर माझ्या म्हणजे मी जर सांगते तर माझ्या व्हिडिओला मान ठेवून किंवा मी काही सांगते त्याच्यामधून एखादी जरी तुम्ही सेवा केलीत ना तरी खूप चांगलं आहे. बघा आपण जर सेवा केली तर आपलं वाईट तर कधी होणार नाही. काही नाही मिळालं तरी ऍटलीस्ट आपलं मनशांती मिळेल, वाईट तर कधी होणार नाही. ह्या हेतूने तुम्ही सेवा करून बघा. बघा स्वामी महाराज तुमच्या पाठीशी असंच कायम राहतील. आई लक्ष्मीचा तुमच्यावर कृपाशीर्वाद कायम राहील. तर झालेली ही सेवा आता स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि जर तुम्हाला काही नवनवीन माहिती हवी असेल तर मला नक्की मेसेज करा, नक्की कमेंट्स करा. मी त्याच्यावरती माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता जर माझ्याकडून ही सेवा सांगताना, माहिती सांगताना जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.